आणखीन काही बिझनेस नवीन चालू करायचा होता जो की माझ्या ड्राय रिलेटेडच असेल. ॲक्सिडेंटली कुठलीच गोष्ट होत नाही. पहिले ती डोक्यात आली पाहिजे. मला हे वाटलं की आपण फक्त रॉ मटेरियल नाही करायला पाहिजे, प्रोसेस करायला पाहिजे त्यावर. व्हॉट यू थिंक, व्हॉट यू रीड, व्हॉट यू वॉच, व्हॉट यू सी, ते तुमच्या DNA मध्ये येतं आपोआप. आणि मग तशा गोष्टी व्हायला लागतात. फक्त आपलं प्रॉफिट न बघता जे आपल्याला प्रोव्हाइड करता आणि आपण ज्यांना प्रोव्हाइड करणार आहोत त्यांचंही प्रॉफिट बघितलं पाहिजे. माझा पोर्टफोलिओ ऑलरेडी 20-25 प्रोडक्ट आणि ते मी करतोय सपोज. आणखी नवीन प्रोडक्टमध्ये कोण काम करणार? ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे, त्याची ब्ल्यू प्रिंट्स काय आहेत ते सरांनी क्लिअर करून दिलेले आहेत. लोकांना फक्त काम करणारे लोकच पाहिजेत. माझं नाव नेहा अनिल भालेराव. मी छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे. माझं एज्युकेशन मास्टर्स कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं आहे आणि मी या अगोदर म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेते महिला आणि बालकल्याणचे. त्यामध्ये सुगडी असते, शिरा असतो, उपमा असतो, म्हणजे टिपिकली ड्राय प्रॉडक्ट्स असतात ते. तर मी 2019पासून ते टेंडर घेते. पण मला गव्हर्नमेंटच्या टेंडरसोबतच आणखीन काही बिझनेस नवीन चालू करायचा होता जो की माझ्या ड्राय रिलेटेडच असेल. तर मी यूट्यूबवर सर्च करता करता मला असं वाटलं की आपण काहीतरी इथे तर करतोच आहे पण बाहेर पण काही करायला पाहिजे. तर त्यामुळे मग मी सर्च करायला लागली, एक्सपोर्ट इम्पोर्ट काय असतं, काय नसतं, कुठले प्रॉडक्ट्स घेतले पाहिजे. तर मी ते लास्ट 1 वर्षापासून फक्त आणि फक्त सरांचे हे यूट्यूबचे व्हिडिओज बघत होते. तर मग मी ते बघून मला हे वाटलं की आपण फक्त रॉ मटेरियल नाही करायला पाहिजे, प्रोसेस करायला पाहिजे त्यावर. तर मग मी सरांच्या त्या व्हिडिओजमधनं वगैरे तर मी नाशिकला डिहायड्रेशन कसं करतात हे शिकली. त्यानंतर मी सह्याद्री फार्म्सला गेली, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मला तुमचं ते काय करतात, शेतकरी मिळून सगळे 100 शेतकरी आहेत त्यांच्याकडे, 100-150 शेतकरी मिळून डिहायड्रेशन करतात आणि ते सह्याद्रीला पाठवतात आणि तिथनं ते एक्सपोर्ट करतात. म्हटलं सर मलाही त्यामध्ये इन्क्लूड करा आमच्या छत्रपती संभाजी. ते म्हणे अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे, झालं की 100% तुम्हाला घेऊयात. मग म्हटलं ठीक आहे, तो वेळ येईल माझा. पण मग त्यांनी मला ऑफर केलं की तुम्ही आमचं ज्युसेस अँड पल्सेसचं फ्रँचायझी घ्या. राईट. तर म्हटलं सर मी हो माझं बॅकग्राऊंड आहे फूडशी रिलेटेड पण मला सध्या ड्राय करायचं आहे. मी करेल सर. मी नाही बोलली नाही त्यांना, म्हटलं सर करेल पण थोडे 1 दिवसांनी करते. म्हटलं ठीक आहे म्हणे. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर घेतले वगैरे ते झालं. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग मी माझं डिहायड्रेशनचा कोर्स कंप्लीट करून तिथेच तुमचा स्टुडंट आहे सर. तर त्याच्याशी तोही तिथे होता डिहायड्रेशनसाठी. तो म्हणे ताई तू काय करतेस? म्हटलं मी असं करते. म्हणे तू क्लास केला आहे का एक्सपोर्ट इम्पोर्टचा? म्हटलं नाही मला करायचं आहे. म्हटलं अभिजित शिंदे सरांचं करायचं आहे. म्हणे मी पण तिथनंच केलं आहे. म्हणे तू जा तिथे सरांकडे कर आणि तू जे आत्ता जे बोलतीयस ना म्हणे तर ते तुला नंतर ना तू एवढं माझ्यासारखेच नंबर्स बोलायला लागशील, माझ्यासारखंच सेम गोष्टी तुला एवढा कॉन्फिडन्स येईल म्हणे की तू स्वतः समजून घेशील की मी एक्सपोर्टर आहे म्हणून. क्या बात आहे. तर कारण त्याला त्याची जी बोलण्याचं कॉन्फिडन्स आहे ना तो कदाचित तुमच्यामुळे. बरोबर. काय नाव त्यांचं? मयूर पाटील. ओके गुड, व्हेरी नाईस. जळगावचा आहे तो. हो. आणि आता आम्ही 3 जण मिळून, एक पिंपळगावचा त्याचा फ्रेंड आणि मी आणि तो आम्ही बिझनेस चालू करणार आहे केळीचा ह्याच्यामध्ये पावडर पावडरमध्ये. आणि इथे पण मला 2-3 जण मिळाले त्यांच्याकडनंही करणार आहे. आणि सांगायचं झालं फेडरेशनबद्दल आता, आणि मला एक्सपोर्ट पण करायचं आहे. हे फक्त इथेच नाही तर मला एक्सपोर्ट करायचं आहे. काल नीरज सरांनी मी त्यांच्याशी डिस्कस केलं किंवा त्यांनी सगळ्यांसोबतच सांगितलं की आपण फक्त आपलं प्रॉफिट न बघता जे आपल्याला प्रोव्हाइड करता आणि आपण ज्यांना प्रोव्हाइड करणार आहोत त्यांचंही प्रॉफिट बघितलं पाहिजे. हा पॉईंट मी विसरली होती. तर तो मला काल सरांनी एकदम क्रिस्टल आणि क्लिअर सांगितला. तो मला लाईफ लॉंग लक्षात राहील. आणि फेडरेशनबद्दल तर मला सरांसोबत सगळ्यांनाच वाटतंय सरांसोबत आपण फर्स्ट शिपमेंट करावं. पण मी हेल्प घेऊन करणार आहे. सरांची हेल्प घेऊन मी नक्कीच सरांच्या स्टुडंटसोबत करणार आहे. आणि फेडरेशननी
सरांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल एवढी सविस्तर माहिती दिली. कदाचित आहे, बाहेर पण आहेत याची माहिती देणारे, पण ते निव्वळ मोटिवेटर्स. ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे, त्याचे ब्लूप्रिंट्स काय आहेत, ते सरांनी क्लिअर करून दिलेले आहेत. प्रत्येक एक्सपोर्टरचं एकच म्हणणं असतं, बायर कसा फाइंड आउट करायचा. त्यापेक्षा आपण आपली क्वालिटी मेंटेन करून तो आपल्यापर्यंत आला पाहिजे. आपल्याला जायची गरज नाही त्याच्याकडे. हे महत्त्वाचं आहे, ते सरांनी क्लिअर केले. आणि Very nice. गव्हर्नमेंटचे कुठले पॉलिसीज असतात, लायसन्सेस कुठले लागतात आपल्याला, आपली कंपनी फॉर्म करणं हे तर फर्स्ट आहेच. शिवाय आपल्याला लायसन्सेस कुठले लागतात, नंतर आपण त्यामध्ये आपलं काम कसं व्यवस्थित करू शकतो, प्रोडक्शन व्यवस्थित कसं करू शकतो, शिवाय जे रिस्क असतात ते कसे हँडल करायचे, त्या रिस्कला कमी करण्यासाठी पॉलिसीज कुठल्या आहेत, ते सुद्धा सरांनी गव्हर्नमेंटच्या कुठले स्कीम्स आहेत त्यानुसार सगळी माहिती दिली आहे. आणि फेडरेशनचे स्टाफनी पण, म्हणजे मला नाही वाटत की कुठल्या ह्याच्यात कोणी एवढं हेल्प करतं, तेवढा स्टाफ एकदम हँड्स ऑफ आहे सगळ्यांना. व्हेरी नाईस. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. भारतामध्ये वी नो दॅट की 50% महिला आरक्षण आहे. तर आता महिला उद्योजकात पण काही कमी नाही आहे, उद्योग क्षेत्रामध्ये पण महिला काही कमी नाहीत आता. तर अनेक महिला आम्ही बघतो की काही हाऊसवाईफ्स आहेत लेट्स से, की त्यांचे पती काही काम करत असतील, बिझनेसमध्ये असतील, तर महिला पण आमच्याकडे खूप येतात की शिकायला की मी काहीतरी करू शकते का. त्यावेळेचे की ज्या क्वालिफाईड महिला आहेत, ज्यांच्याकडे सॉफ्ट स्किल आहेत, ज्या बोलू शकतात, कम्युनिकेशन चांगलं आहे, ज्यांचं कम्प्युटर बॅकग्राऊंड आहे, ह्यांनी डेफिनेटली ही इंडस्ट्री एक्सप्लोअर केली पाहिजे. यामध्ये त्यांना सोपं काम आहे, मार्केट ॲनालिसिस, लोकांशी बोलणं, कम्युनिकेशन करणं, भारताचे प्रोडक्ट मॅनेज करणं, मार्केट करणं आणि ऑर्डर्स आणून त्या एक्सपोर्टर्सला देणं. तर हा जो रोल आहे, ॲज अ मार्केटिंग कंपनी म्हणा, ॲज अ इंडेंटिंग एजंट म्हणा, ॲज अ ब्रोकर म्हणा, हा खूप मोठा रोल ते सगळे लोक, महिला किंवा बाकी आपले युवा पण करू शकतात आय वुड से. आणि ऑब्व्हियसली तुम्ही एवढं सगळं अभ्यास केला, तुम्हाला बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे, तुम्ही एवढं प्रोडक्ट ॲनालिसिस केलं, सह्याद्रीसारख्या टॉपच्या एक्सपोर्ट कंपनीकडे तुम्ही गेलात, हेच याच्यामधूनच हे दिसून येतं की यू आर इंटरेस्टेड टू डू दॅट. आणि मग तुम्हाला लोक सपोर्ट करतात. लोकांना फक्त काम करणारे लोकच पाहिजेत. मी म्हणतो ना की आम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक प्रोडक्टमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसते, पण ते करणार कोण? आय कॅनॉट गेट इन टू 10 प्रोडक्ट्स ना. माझा पोर्टफोलिओ ऑलरेडी 20-25 प्रोडक्ट्स आहे आणि ते मी करतोय सपोज. आणखी नवीन प्रोडक्टमध्ये कोण काम करणार? तर सक्षम लोक पाहिजे, त्यांना आपण सपोर्ट करणार आणि त्यांना पुढे जाऊन त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशनमध्ये डेफिनेटली बिझनेस होणार. तुम्ही ते स्वप्न बघितलं की पहिलं शिपमेंट ते सर मी लवकरच स्वप्न पूर्ण ना हो. हे क्लास अटेंड करण्या अगोदर मला खोटं नाही सांगत 8 दिवसा अगोदर मी चिकूचे 2 कंटेनर एक्सपोर्ट केलेत. तेही झोपेत. अच्छा, क्या बात म्हणजे आहे. मी इतकी फॅड झाली त्या गोष्टीची. येस येस. दॅट्स व्हॉट यू थिंक ना. म्हणजे व्हॉट यू थिंक, व्हॉट यू रीड, व्हॉट यू वॉच, व्हॉट यू सी, ते तुमच्या DNA मध्ये येतं आपोआप आणि मग तशा गोष्टी व्हायला लागतात. बिझनेस इज अबाउट थिंकिंग बिग आणि सेटिंग अप अ गोल, प्लॅनिंग अँड हार्डवर्क. ॲक्सिडेंटली कुठलीच गोष्ट होत नाही. पहिले ती डोक्यात तर आली पाहिजे. जसं तुमच्या डोक्यात आले 2 कंटेनर, तर 100% तुमचे लवकरात लवकर 2 कंटेनर एक्सपोर्ट होतील आणि फेडरेशन तुम्हाला हवं ते सहकार्य करणार आहेच. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. व्हेरी मच.